समुद्राला भरती येताच छातीपर्यंत पाणी वाढलं, पण कोळी बांधव शेवटपर्यंत लालबागचा राजा सोबत राहिले. मुंबईसह जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे रविवारी रात्री 9 वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. यंदा लालबागच्या राजाचं विसर्जनासाठी तब्बल 33 तास लागले. लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला. त्यानंतर तो मजल दर मजल करत रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर 1.5-2 तासात लालबागच्या राजाचं विसर्जन होणं अपेक्षित होतं, पण समुद्राला आलेली भरती आणि नवीन तराफ्यावर मूर्ती न चढवता आल्याने लालबागच्या राजाचे सकाळी 10 वाजता होणारे विसर्जन रात्री 9 वाजता झाले. हा संपूर्ण काळ लालबागचा राजा समुद्रात बसून होता. शनिवारी सकाळी 10च्या आसपास समुद्राला मोठी भरती आली. तोपर्यंत लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आली होती. भरती आल्यानंतर समुद्राचे पाणी झपाट्यानं वाढत गेलं, त्यामुळे लालबागच्या राजाची जवळपास अर्धी मूर्ती पाण्यात बुडाली. त्यानंतर लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत जे कार्यकर्ते आणि इतर भक्त होते त्यांच्या जवळपास छातीपर्यंत समुद्राचं पाणी आलं. या काळात समुद्राच्या लाटा जोरात उसळत होत्या. काही वेळा समुद्राच्या लाटांचं पाणी डोक्यावरून जात होतं, त्यामुळे लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते गणपतीला समुद्रातच ठेवून माघारी किनाऱ्यावर आला. समुद्राला भरती असल्याने इतर भक्तही मूर्तीच्या जवळ जायची हिंमत करत नव्हते. यावेळी कोळी बांधवांनी मात्र लालबागच्या राजाची साथ सोडली नाही. कोळी समाजातील काही तरुण मुलं लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत पाण्यात तरंगत होती. हे सर्वजण लालबागच्या राजाचं आसन आणि चारही बाजूनं कोंडाळं करून होते. या सगळ्यांनी लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनापूर्वी समुद्रात वाहून जाणार नाही किंवा सरकणार नाही यासाठी घट्ट धरून ठेवली होती. एक वेळ अशी आली की समुद्राचं पाणी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या कमरेच्या वरपर्यंत पोहोचले. तेव्हाही 1-2 कोळी बांधव लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.